अध्यक्ष महोदय, भरती काय भरती तहकूब करता येत नाही। म्हणजे आपण म्हणालात त्याप्रमाणे या सगळ्या परिस्थितीमध्ये खरं सांगतो तर थोडासा विषय असा आहे की 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं म्हणतात। 300 मिलीमीटर म्हणजे एकूण पावसाच्या 10% 15% पाऊस होतो मुंबईकरचा। 300 मिलीमीटर 1200 25-20% जवळपास, कारण 1200 ते 1400 मिलीमीटर पाऊस मुंबईत नेहमी होतो। हे अति थोडासा फुगवून सांगितलं आहे, जाऊ देते, मला त्याच्याबद्दल पळायचं नाही। फार तर 120 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची मी माहिती घेतली म्हणून मी इथे सांगतोय। एवढ्याशा कमी पावसामध्ये जर अशी परिस्थिती होत असेल आणि ते झाली, त्याबद्दल काही आता बोलायची गरज नाही। सगळीकडे पाणीच पाणी दिसतोय, ही सुरुवात आहे। अजून महाराष्ट्रामध्ये इतर भागात पावसाची सुरुवात पण झाली नाही आणि अशा स्थितीमध्ये मुंबईमध्ये विशेष करून जी आत्ताची परिस्थिती आपल्याकडे झालेली आहे, म्हणजे तो नेहमीचाच परिसर आहे, दादर, हिंदमाता वगैरे वगैरे, या सगळ्या माटुंगा, भांडूप, अंधेरी, ही सगळी परिस्थिती आहे। आणि आत्ता तर खरं म्हणजे लोकांच्या सुरक्षिततेचा संबंध इथे येतो। त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हालचाल करणं सरकारला पण वेळेची मिळाले पाहिजेत, वेळ मिळाले पाहिजेत। आणि डिझास्टर मॅनेजमेंटचं काम ते सगळं अलर्ट मोड वगैरे वगैरे आहेत, पण त्यामध्ये त्यांनाही वेळ मिळावा, आमची सगळ्यांचीच इच्छा आहे। माझी एक आपल्याला विनंती आहे की आजचा दिवसभराचं कामकाज गेलेलं आहे बघा, एकूणच सत्ताधाऱ्यांचे प्रस्ताव, विरोधकांचं उत्तर, सत्ताधाऱ्यांवर चर्चा, पुन्हा येणारा उद्याचा प्रस्ताव आणि पुन्हा अंतिम आठवडा, हे 4 प्रस्ताव सगळे पेंडिंग असणार आहेत। मला आपल्याला एक मिनिट हो प्रभूजी, 4ही प्रस्ताव आता आपल्यावर त्याच्यावर कुठलीच चर्चा झाली नाही। पुन्हा आपले विभागवार चर्चा आहे, त्याबद्दल सुद्धा आपल्याला सगळ्यांना वेळ पाहिजे। माझी विनंती अशी आहे, आपल्या माध्यमातून बीएससी मध्ये ठरणार, पण एक दिवस तरी अधिवेशन वाढवावं लागेल, कारण एक दिवस पूर्णतः निवडणूक आहे विधान परिषदेची। 12 तारीख आपल्याला 12 तारखेला मतदान आहे, त्या दिवशी सुद्धा काही फार काही कामकाज होणार नाही, सगळीकडे आपण त्या ठिकाणी व्यस्त असणार आहे, कारण निवडणूक ठरली आहे। म्हणून आपणही आम्हाला आश्वस्त करावं की बीएससी मध्ये जावंच लागेल, पण या संदर्भातली बीएससी मध्ये चर्चा करून आपण सकारात्मक हे निर्णय घ्यावा, अशी माझी आपल्याला विनंती आहे। म्हणूनच मी हे रेकॉर्ड आणलंय।